नमस्कार. आपणा सर्वांना होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या हेल्दी लाईफ यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. दरवर्षी आपण होळीला अग्नी पेटवतो, प्रदक्षिणा मारतो, नारळ टाकतो. पण खरंच कधी शांत बसून स्वतःला विचारलं आहे का, हा अग्नी नेमका कशासाठी? फक्त परंपरा म्हणून आपण होळी पेटवतो का, की त्यामागे काही खोल विज्ञान आहे? आज आपण होलिका दहनचं खरं विज्ञान समजून घेणार आहोत. आपल्याला भक्त प्रल्हाद आणि होलिकेची कथा माहिती आहे, पण ही कथा फक्त धार्मिक नाही, ती मानसशास्त्रीय आहे. हिरण्यकश्यपू म्हणजे अहंकार, होलिका म्हणजे नकारात्मकता आणि भक्त प्रल्हाद म्हणजे श्रद्धा. जेव्हा आपण अग्नी पेटवतो, होळी पेटवतो, तेव्हा नकारात्मकता जळून जाते आणि श्रद्धा वाचते. आता विचार करा, आपल्या जीवनातही असंच होत नाही का? आता आयुर्वेदाच्या दृष्टीने या होळीचं महत्त्व पाहूया. होळी कोणत्या ऋतूत येते बरं? हिवाळा संपतो, वसंत ऋतू सुरू होतो. आयुर्वेद सांगतो, या काळामध्ये शरीरामध्ये कफ वाढतो. कफ वाढल्यामुळे आळस येतो, सर्दी होते आणि जडपणा जाणवतो. पूर्वीचे लोक काय करायचे? या काळामध्ये अग्नी प्रज्वलित करायचे, उष्ण पदार्थ खायचे, धुळवड खेळायचे. का? कारण उष्णता कफ वितळवते. होलिका दहन म्हणजे ऋतू परिवर्तनाचा सिग्नल. काय सिग्नल आहे तो? आता शरीर हलकं करा. आता या होळीच्या मागे विज्ञान काय आहे ते बघूया. मेंदूचं विज्ञान काय आहे ते बघूया. तुम्ही कधी अग्नीजवळ शांत बसला आहात का? ज्वाळा बघताना मन खरंच शांत होतं, श्वास मंद होतो. हा ध्यानासारखा अनुभव असतो. अग्नी बघताना मेंदूतील ताण कमी होतो, कॉर्टिसॉल कमी होतो. म्हणूनच लोकांना अग्नीसमोर बसायला आवडतं. आणि या होळीमुळे मानसिक डिटॉक्ससुद्धा होतं. जर तुम्ही एखादा राग, भीती किंवा दुःख कागदावर लिहून ते अग्नीमध्ये टाकलं, तर मेंदू त्याला क्लोजर म्हणून स्वीकारतो. हे सिम्बॉलिक आहे, पण मेंदूला सिम्बॉलिझम समजतं. होलिका दहन म्हणजे मानसिक डिटॉक्स. आता एक छोटा प्रयोग करायचा आहे तुम्हाला. 3 गोष्टी लिहायच्या कागदावर. एक राग, कोणाबद्दल काय राग असेल, कशाची भीती वाटत असेल, एका चिठ्ठीवर काय राग आहे तो लिहा. दुसरीकडे कशाची भीती वाटते ते लिहा. तिसऱ्या चिठ्ठीवर लिहा एक जुनी आठवण जी सतत तुम्हाला त्रास देते आहे. आणि त्या होळीमध्ये त्या 3 चिठ्ठ्या टाकून द्या आणि मनात म्हणा, मी नवीन ऊर्जेचा स्वीकार करत आहे. आणि होलिका दहन म्हणजे फक्त लाकूड जाळणं नाही, तर आळस जाळणं, राग जाळणं आणि भीती जाळणं. यावर्षी होळी वेगळ्या पद्धतीने साजरी करा, जागरूकतेने. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.